नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतीय रेल्वेचा प्रवास सर्वात स्वस्त आणि इतर वाहतूक साधनांच्या तुलनेमध्ये आरामदायी असल्यानं रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या तिकिटांना प्रचंड मागणी असते। मात्र मागणी जादा आणि गाड्यांचे डबे कमी असल्यानं भारतीय रेल्वेनं आता तात्काळ तिकिटांच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यापुढे आता तात्काळ तिकीट काढताना या अटी आणि नियम पूर्ण करणाऱ्यांनाच तात्काळ तिकीट बुक करता येणार आहे। तात्काळ तिकिटांचा योग्य वापर व्हावा या उद्देशानंच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या तिकिटांच्या बाबतीत हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या निर्णयानं रेल्वेच्या तात्काळ तिकिटांचा उठसूट जो काही गैरवापर होतोय तो रोखला जाणार आहे। तात्काळ तिकिटांची ऑनलाईन बुकिंग आता त्याच व्यक्तीला करता येणार आहे ज्यांच्या आधार कार्डचं ई-ऑथेंटिकेशन पूर्ण झाले। या बाबतीत रेल्वे मंत्रालयानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ज्यांच्या आधार कार्डची ऑनलाईन पडताळणी झालेली आहे त्यांनाच आता तात्काळ तिकिटांच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे। रेल्वेच्या तिकिटांची मागणी सुट्टीच्या हंगामामध्ये आणि सणासुदीला अगदी शिगेला जाऊन पोहोचते। यावेळी तिकिटांची भली मोठी वेटिंग लिस्ट प्रवाशांच्या हाती पडत असते। त्यामुळे प्रवाशांना शेवटच्या घटकेपर्यंत प्रवास करायचा की नाही हेच समजत नाही। त्यामुळे जर वेटिंग तिकीट कन्फर्म झालं नाही तर अन्य वाहतूक मार्गाने त्यांना प्रवास करावा लागतो। तसेच रेल्वेच्या तिकीट आरक्षणाचा कालावधी देखील फार मोठा असतो। एवढ्या आगाऊ कोणत्याही प्रवासाचं नियोजन करणं हे अवघड असतं। त्यासाठी आयत्या वेळी जादा पैसे मोजून प्रवास करता यावा यासाठी तात्काळ तिकिटांची योजना आणण्यात आली होती। परंतु या सुविधेचा गैरवापर करणारे लोक असल्यानं खऱ्या लोकांना तिकीट मिळत नाही। त्यामुळे आता आधार कार्डचं ई-व्हेरिफिकेशन असेल त्यांनाच ऑनलाईन तात्काळ तिकीट बुक करता येणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुमचं आधार कार्डचं ई-व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर ते आजच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील तुमचं तात्काळ तिकीट स्वतः बुक करता येईल आणि यामुळे जे काही फ्रॉड होतात ते देखील आळा बसायला मदत होणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।